नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. संपूर्ण खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या शेलपिंपळगाव तालुका खेड येथील पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपीचा कारागृहात मृत्यू झाला आहे. योगेश बाजीराव दौंडकर वय वर्ष 40, मूळ राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड असे कारागृहात मृत्यू झालेल्या प्रमुख आरोपीचे नाव आहे. योगेश दौंडकरचा अंत्यविधी शेलपिंपळगाव या ठिकाणी बुधवारी रात्री उशिरा करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याच पार्श्वभूमीवर शेलपिंपळगावात चाकण पोलिसांनी बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश कराळे यांचा 23 डिसेंबर 2021 रोजी रात्री कराळे एका बिअर शॉपच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या थार जीपमध्ये बसले. त्याच दरम्यान मागून आलेल्या चारचाकी मोटारीतून आरोपी उतरले आणि त्यांनी नागेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात नागेश कराळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. 2 पिस्तुलातून 10 ते 12 गोळ्या झाडून खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश कराळे यांचा 23 डिसेंबर 2021 रोजी निर्घुण खून झाल्यानं तालुकाभर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर वय वर्ष 40, राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड, लक्ष्मण बाबूराव धोत्रे वय वर्ष 34, राहणार शेलपिंपळगाव, ओंकार भालचंद्र भिंगारे वय वर्ष 22, राहणार उरावडे तालुका मुळशे, फिरोज उर्फ समीर कचरू सय्यद वय वर्ष 24, राहणार कासुरवाडी तालुका दौंड, शिवशांत शिवराम गायकवाड वय वर्ष 45, राहणार शेलपिंपळगाव व सोपान नामदेव दौंडकर वय वर्ष 50, राहणार शेलपिंपळगाव या 6 जणांना खुनाच्या घटनेनंतर फरारी असलेल्या आरोपींना पुढील काही दिवसांत अटक करण्यात आली होती. योगेश दौंडकर, लक्ष्मण धोत्रे, ओंकार भिंगारे व फिरोज सय्यद यांनी हा गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे, गावठी पिस्तूल, 2 मोकळ्या मॅगझिन, 8 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने, शेव्हरोलेट कार व स्कॉर्पिओ गाडी अशी वाहने हल्लेखोरांकडून जप्त करण्यात आली होती. त्याचप्रमाणे त्यांनी गुन्हा करताना त्यांच्या अंगावर असलेली कपडे जाळून टाकल्यानं त्यांनी गुन्ह्यातील पुरावा नष्ट केला होता. त्यामुळे सदर गुन्ह्यात भारतीय दंड संविधान कलम 201 समावेश करण्यात आला होता. या घटनेतील गुन्हेगार हे संघटितपणे गुन्हे करत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा मोक्का लावण्यात आला होता. तेव्हापासून यातील प्रमुख आरोपी कारागृहात होते. खून झालेल्या कराळे कुटुंबाने केलेल्या गंभीर आरोपांवरून व सोशल मीडियात व्हायरल झालेल्या काही कॉल रेकॉर्डिंगवरून काही बड्या राजकीय व्यक्तींची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. आता या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या योगेश दौंडकर यांचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर शेलपिंपळगाव या ठिकाणी चाकण पोलिसांनी बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तुझी बायको आहे का? तिला तू गाडीवरून का फिरवतोस? असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडका मारून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी शुभम भागवत पोळ आणि प्रदीप भागवत पोळ दोघेही राहणार चाकण यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 19 वर्षाच्या तरुणीने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना मध्यरात्री 12:15 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विलास सुरेश भिडे हा तरुणीला मोटरसायकलवरून घेऊन जात होता. पुणे नाशिक महामार्गावर तो मुटकेवाडी सिग्नलजवळ आला असताना त्या ठिकाणी शुभम पोळ यांनी विलास याच्याबरोबर भांडण काढून ही तुझी बायको आहे का? तिला तू गाडीवरून का फिरवतोस असे म्हणाला. त्यानंतर त्याने प्रदीप पोळ याला बोलावून घेतले. प्रदीप याने सोबत आणलेल्या लाकडी दांडक्याने विलास याला डोक्यात मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर शुभम याने प्रदीप याच्या हातातील लाकडी दांडके घेऊन विलास याच्या डोक्यात पुन्हा वार केला. त्यामध्ये विलास हा बेशुद्ध झाला. हे पाहून ते प्रदीप पोळ याच्या मोटरसायकलवरून पळून गेले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. चाकणजवळील राक्षेवाडी या ठिकाणी मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत आहेत. अखेर मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी ड्रोनद्वारे पाहणी करणाऱ्या तरुणांना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून त्यांना ड्रोनसह चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. राकेश राजू केदारी वय वर्ष 37, राहणार बलुताळी, चाकण तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेड तालुक्यातील गोनवडी गावचे सरपंच संदीप मधुकर मोहिते यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. याबाबत बुधवारी 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अविश्वास ठराव बाळगला. सरपंच संदीप मधुकर मोहिते यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळला गेलाय. काही सदस्य गैरहजर राहिल्याने सरपंच संदीप मोहिते हेच सरपंच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात वेळेवर एसटी बसेस येत नसल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी करत आहेत. एसटीच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राजगुरुनगर शहरात विसर्जन मिरवणुकीत 18 गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला.
तब्बल 9 तासांच्या मिरवणूक शांततेत पार पडली. मूर्तीदान संकल्पनेतून 1850 गणेश भक्तांनी मूर्तीदान केल्या तर 2 टन निर्माल्य जमा झाल्याची माहिती मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांडोली खेड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय. गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता हा मेळावा होणार आहे. राजगुरुनगर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी रुग्णसंख्या वाढली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना इंजेक्शन आणि ड्रेसिंग करण्यासाठी पहिल्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जिने चढ उतार करताना त्रास होत आहे. या इमारतीला लिफ्ट बसवली असली तरी वयोवृद्ध महिला पुरुषांना स्वतः लिफ्टमधून जाणे येणे अशक्य होत आहे. या लिफ्टसाठी स्वतंत्र व्यक्तीची नेमणूक करण्याची गरज आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने खासगी एजन्सीमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी अँब्युलन्स करिता असलेले चालक आणि परिचर यांचे गेले 10 महिन्यापासून पगार झालेले नाहीत. खासगी तत्वावरील या कामगारांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. खेड तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रावरील रुग्णवाहिका चालकांचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकांचे 10 महिन्यापासून पगार थकल्याची बाब समोर आली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण तालुका खेड येथील महात्मा फुले मार्केटमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी चाकण मार्केटमध्ये कांद्याची सुमारे 2000 पिशवी म्हणजे 1000 क्विंटल आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला 50 रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यात आल्याने कांद्याची निर्यात वाढून भावात आणखी सुधारणा पुढील काळात होण्याची शक्यता आहे. चाकण मार्केटमध्ये नवीन तळेगाव बटाट्याची आवक सुरू झाली आहे. बटाट्याची 1000 क्विंटल आवक होऊन या बटाट्याला प्रति क्विंटलला 2500 ते 3000 रुपये एवढा दर मिळाला. खेडच्या तहसीलदार यांनी माजी सैनिकांचा उल्लेख तोतया असा केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन संघटनांनी तहसीलदार यांचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रांताधिकारी अनिल दौंडे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. याबाबत माजी सैनिक आणि कार्यकर्त्यांनी काय सांगितले पाहूयात. हिंद, मी श्री साहेबराव नारायण जाधव, संस्थापक अध्यक्ष योद्धा माजी सैनिक संघटना. मी CRPF या सेना दलामध्ये नोकरी केल्यानंतर 23 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर डिफेन्स फोर्सेस आणि पॅरामिलिटरी फोर्सेस अशा सर्व फोर्सेसच्या सेवानिवृत्त जवानांना घेऊन एक योद्धा माजी सैनिक संघटना एक ट्रस्ट स्थापन केलं आणि ते समाजसेवेसाठी स्थापन केले. गेल्या 6 महिन्याच्या आतमध्ये अनेक 20 ते 25 शाळांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कार्यक्रम घेतले. त्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या इथे मानवी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती 2 शिकवल्या जात होत्या, परंतु या दोन्ही आपत्तीचं कारण म्हणजे तिसरी आपत्ती भ्रष्टाचार ही सगळ्यात मोठी आपत्ती आहे. आणि त्या भ्रष्टाचार ही आपत्ती कमी करण्यासाठी आम्ही योद्धा माजी सैनिक संघटनेनं तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन एक मागण्या केलेल्या होत्या काही, आणि त्या मागण्यांच्या संदर्भात जेव्हा आम्ही छोटंसं धरणं आंदोलन सुरू केलं, ते धरणं आंदोलन दडपण्यासाठी काही लोकांनी अयशस्वी प्रयत्न केला. आम्ही CRPFचे जवान 2001 मध्ये आपल्या भारताची संसद वाचवण्यासाठी एक जवानाने 5 आतंकवाद्यांना मारलं. आम्ही CRPFचे जवान 45 जवान पुलवामामध्ये शहीद झाले. त्यानंतर काय घटना घडली 2019 मध्ये सर्वांना माहितीच आहे. त्यानंतर युद्ध झालं, बऱ्याच काही घटना घडल्या, त्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर CRPFच्या जवानांनीच आपल्या पाकिस्तानच्या बॉर्डरवर पूर्ण 3500च्या ब्रिगेडला परतून लावलं पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात. तर महत्त्वाचा मुद्दा हा नाही की कोण CRPFचं कोण मिलिटरीचं, म्हणजे हा मुद्दा जाणून बुजून काही राजकारणी प्रवृत्तीच्या लोकांकडून आपापसात माजी सैनिकांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांचं मनोबल धैर्य खचवण्यासाठी कार्य केलं जात आहे. सर्व सैनिक हा प्रत्येक जण हा देशाच्या सेवेसाठी काम करतो आणि प्रत्येक जणाला स्वाभिमान असतो. CISF असू द्या, पॅरामिलिटरी फोर्सेस असू द्या किंवा डिफेन्स फोर्सेस असू द्या, प्रत्येकाला फॅसिलिटी वेगवेगळी असते. काही संयुक्त राष्ट्राचे नियम आहेत, त्यामुळे केंद्र सरकारला त्या दृष्टीनं कोणत्या फोर्सेसची किती संख्या ठेवायची त्यानुसार हे सगळे संघटन तयार केलेले आहेत. त्यामध्ये काही मर्यादा आहेत, परंतु काही लोक मात्र त्याचा गैरफायदा घेऊन सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांमधली देशभक्ती चिरडण्याचा प्रयत्न करतायत. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या तालुक्यातील खेड तालुक्यातील तहसीलदार मॅडम यांनी मात्र आमच्या सर्व CRPF, BSF आणि मिलिटरीच्या जवानांना देखील त्या ठिकाणी तोतया सैनिक असं संबोधलं. आणि हे देशद्रोहाचं काम या तहसीलदार मॅडमनी केलं आहे. यांची लगेच चौकशी लावून यांनी किती घोटाळे केले किंवा काय केलं याआधी संपूर्ण चौकशी करून तत्काळ यांना निलंबित करण्यात यावं व लवकरात लवकर बडतर्फीची कारवाई व्हावी अशी या ठिकाणी सर्वांची मागणी आहे. आणि या आमच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी या ठिकाणी आकाश भाऊ डोळस असतील, आमचे हरेश भाई देखणे असतील, विविध पक्षाचे विविध संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. समिती महाराष्ट्र उपाध्यक्ष आकाश डोळस, जे माजी सैनिक खेड तालुक्यामध्ये
तहसीलदार समोर 10 दिवस उपोषण केलं, तर जे खेड तालुक्यात भ्रष्टाचार चालला आहे त्या तहसीलदार मॅडमनी त्यांच्यावर तोताय जो शब्द वापरला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आम्ही प्रांत अधिकारीचे इथं निवेदन दिलेलं आहे विविध पक्ष विविध संघटनेनी, तर या मॅडमची बदली पण करावी आणि तात्काळ तिच्यावर गुन्हा दाखल करावा आणि या मॅडमनी पहिली माफी मागावी माजी सैनिकाची. हरीशभाई देखणे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा संस्थापक अध्यक्ष. 2 सप्टेंबर पासून तहसील कार्यालय खेड या ठिकाणी आमचे मित्र साहेबराव जाधव असतील आणि सर्व माजी सैनिक संघटना असेल, या संघटनेच्या वतीने विविध मागण्या, खेड तालुक्यातल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन चालू होतं. गेले 10 दिवस ते तिथे धरणे आंदोलन करत होते. परंतु 10व्या दिवशी असं काय घडलं की तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे काही लोक असतात, त्यामध्ये राजकीय पक्षांशी संबंधित काही लोक आहेत. ती लोक तहसील कार्यालयात जातात, मॅडमला एक निवेदन देतात आणि त्या निवेदनामध्ये सांगतात की हे सगळे सैनिक आहेत ते तोतया आहेत आणि ह्याच्यावर ज्या तहसील मॅडम आहेत त्या देखील पटकन ॲक्शन घेतात. आणि तिथे स्पष्टपणे त्यांचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, त्यामध्ये त्या स्पष्ट बोलतायत की हे सर्व सैनिक तोतया आहेत आणि यांच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच पद्धतीने यांचं आंदोलन घाईघाईने दडपण्यात आलं. 10 दिवस चाललेलं आंदोलन, ज्या आंदोलनामध्ये खेड तालुक्यातून विविध स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत होता. मी स्वतः स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेचा पाठिंबा या आंदोलनाला दिला होता. याचा अर्थ हे सर्व सैनिक आहेत. मी आत्ताही प्रांत साहेबांना सांगितलं की जे सैनिक आहेत, सीमेवर लढणारा जो सैनिक आहे तो प्रत्येक जण सैनिक आहे आणि ही सर्व संघटनेतली जी सैनिक आहेत यांनी आज संघटना उभी केली माजी सैनिक संघटना नावानी, आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते आज खेड तालुक्यातल्या विविध प्रश्नांवर काम करतायत. विविध मागण्या घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले होते आणि अशा पद्धतीने त्यांनी जे आंदोलन दडपलं त्या घटनेचा मी माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी आम्ही सर्व विविध संघटनेच्या वतीने आम्ही प्रांत साहेबांना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर मॅडमची चौकशी करावी, अहवाल तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात यावा व मॅडमला बडतर्फ करावं. त्याशिवाय मॅडमची थोडीशी मानसिक स्थिती, मॅडमला 10 दिवसाच्या सुट्ट्या देण्यात याव्यात व त्यांना मेडिटेशनसाठी सुद्धा पाठवण्यात यावं अशी मी मागणी केलेली आहे. खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील चांडोली ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेले ट्रॉमा केअर सेंटर केवळ शोभेचे ठरत असल्याची बाब समोर आली आहे. अपघातातील रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि जखमींचे जीव वाचावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर ठिकाणी सुरळीत विजेचा पुरवठा, जनसेट बॅकअप आणि पुरेसा स्टाफ नसल्याने ट्रॉमा केअर सेंटरची मरणासन्न अवस्था झाली आहे. चक्क कुलूप लावून बंद ठेवण्यात आलेले ट्रॉमा केअर सेंटर उघडून पाहिल्यानंतर येथील विदारक स्थिती समोर आली आहे. याबाबत येथे येणारे रुग्ण, सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी काय सांगितले पाहूया. रामचंद्र चांदगुडे, माझी आई नगर परिषदमध्ये 3 नंबर शाळेत शिक्षिका आहे, तर तिला TBच्या गोळ्या चालू आहेत सध्या. आळंदीत गेले 4 दिवस झालं सांगतोय, तर आळंदीतल्या साहेबांनी म्हणले की खेडचे साहेब काही फोन उचला ना, ते त्यांनी पण माझ्यासमोर फोन केले, फोन काही उचलले नाही. मग त्यांना शेवटी पर्याय म्हणलं की मी खेडला जाऊन गोळ्या घेऊन येतो बाबा. ते म्हणले की ये इथं ट्रॉमा केअर सेंटरला. आता आलो तर ते कुठं जेवायला गेलेत का काय असे मॅडम म्हणतायत. आता तुम्हाला आत कुणी दिसलं का? आता सध्या तर कोण नाही आत, काय चालू आहे का नाही ते बी कळना. मी ॲडव्होकेट निलेश कड. आज आपण चांडवली येथील जे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर आहे 15 बेडचं, तर सहज आज खेडला जात असताना एका पेशंटनी तक्रार केली की बाबा TBच्या गोळ्या भेटत नाही. तर इथं आलो असता मी त्यांना म्हटलं बाबा ट्रॉमा आपला चालू आहे, तर ट्रॉमा सेंटरमध्ये काय किती पेशंट आहे काय आहे, तर एकदा मला दाखवा. तर याबाबत माहिती घेतली असता डॉक्टर पूनम चिखलीकर चव्हाण, मयुरी मालविया, डॉक्टर केदार जगताप, डॉक्टर स्वप्नील लेमले, डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, यातल्या कुलकर्णी सर जे ते डेप्युटेशनवर आहे आणि बाकीचे इथले कर्मचारी आहे, हजारे असतील मॅडम असतील, मोजाडा असतील, कुदळे मॅडम असतील, गोडके मॅडम आहे, हे आहेत. पण ते डॉक्टर एकही नाही आहे. मग हे ट्रॉमा सेंटर चालणार कसं? आणि विनाकारण नुसत्या इमारती बांधून शोला तिथं आता पक्षांनी घरं केली.
म्हणजे हे काय चाललंय मला तेच कळत नाही. आता मी जे काही इंडियन प्रायमरी हेल्थ स्टँडर्ड आहे 2022चे, त्याप्रमाणे चाकणचं उपजिल्हा रुग्णालय आम्ही डिझाईन केले. तर हे आम्ही असं तिथं जाणीवपूर्वक टाळतो की बाबा हे असं रुग्णांची हेळसांड नको व्हायला. मग हे ट्रॉमा केअरमध्ये जर लोक नसतील तर मग ॲटोमॅटिक ती दुसरीकडे जाणार ना, खाजगीकडे, इकडे तिकडे वळणार. आणि गोरगरीब जे तिकडं मावळातले एखादा ॲक्सिडेंट झाला, कुठं पडलं, काय झालं, त्या लोकांनाही जरी ट्रॉमा केअरमध्ये एकही पेशंट येत नाही म्हणल्यावर फार गंभीर बाब आहे ही. आणि इथली जी लोकल रुग्ण कल्याण समिती आहे त्यांनाही माझी विनंती की आपण रुग्णांच्या कल्याणासाठी इथं काम करायला पाहिजे. आणि तुम्ही इथं पूर्णपणे बाबा ही स्वच्छता असेल, तो ऑक्सिजन प्लांट बंद आहे. मग काय चाललंय इथं, ऑक्सिजनची काय हालत आहे, आतमध्ये सगळे गंजलेल्या खुर्च्या ठेवल्यात, त्या बाकीचं सगळे टोटल याला कुलप लागलेली. म्हणजे एक तरी इथं असलं पाहिजे. आणि किमान हे जे काय डॉक्टर आहेत ट्रॉमा केअरसाठी, शासन यांना लाखो रुपयाचं पेमेंट देते, तर ह्यांनी इथं जबाबदारीने राहायला पाहिजे. आता ते म्हणतात की मंगळवार, बुधवार, शुक्रवार, सोमवार. अरे काय चाललंय? म्हणजे शासन तुम्हाला 30 दिवसाचंच पे देते आणि तुम्ही जर तिकडे, आता हे जे डेप्युटेशनला आशुतोष कुलकर्णी यांना तिकडे नेले, हे आता ऑर्थोपेडिक्स आहेत. मग हे असे हाडांचे डॉक्टर जर तिकडे गेले आणि मोडलेलं आल्यावर कुठं न्यायचे त्याला? मी काय म्हणजे माझी विनंती आहे. आणि आदरणीय अजितदादांनी पण आता सांगितलं की बाबा ही मागणी ती मागणी, मागण्यामच होतात, पण ह्या ज्या यंत्रणा उभ्या राहिल्या त्या बारामतीमध्ये जशा चालतात तशा या चालल्या पाहिजे, अशी आमची मागणी. मी डॉक्टर तेजश्री मकरंद रानडे. मी इथे अधीक्षक म्हणून या महिन्यापासून इथे ग्रामीण रुग्णालय चांदोले इथे जॉईन झालेली आहे. आणि आपलं ट्रॉमा केअर सेंटरचं 3 फेजमध्ये काय प्रॉब्लेम होता तो मी आता करून घेतलेला आहे. आणि ट्रॉमा केअर सेंटर्सची जी OT आहे, ट्रॉमाचं आपले सगळं काम चालू आहे. फक्त सध्या त्या OTला प्रॉब्लेम असा आहे की जनरेटरचं आपल्याला बॅकअप नाही आहे तिथे. आणि आम्ही एक्सप्रेस फीडरसाठी आपण अप्लाय केलेलं आहे, पण काम चालू आहे ट्रॉमाचं. आपल्याकडे 2 OT आहे, दुसरी पण OT आहे तिथे, पण बाकीचे आपले सगळे सर्जरीज होतात, सिझेरियन होतं. आणि सगळे बेड पण आपल्याकडे आज पण आपल्याकडे 47 ॲडमिशन्स आहेत झालेल्या. असं सगळं काम चालू आहे. चाकण मनशक्ती केंद्र यांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थी सुदर्शन दिगंबर तांबेकर यास व्हीलचेअर प्रदान करण्यात आले. चाकण पालिकेने केलेल्या अन्यायकारक करवाढीला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. चाकण पालिकेच्या मालमत्ता संदर्भातील 2022-23 ते 2025-26 या चतुर्थ वार्षिक कालावधीसाठी निश्चित केलेल्या वाढीव कर रचनेस स्थगिती मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर नितीन गोरे यांच्या पत्राचा संदर्भ देत शासनाने वाढीव करवाढीस स्थगिती दिली आहे. यामुळे चाकणमधील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी नितीन गोरे यांचा सत्कार करत चाकणकर नागरिकांच्या वतीने आभार मानले. कर आकारणी केली होती आणि ती अन्याय्य कर आकारणी होती. साधारण 2 वर्षापूर्वी चाकण नगर परिषदेच्या मीटिंगमध्ये एक ठराव झाला आणि चाकण नगर परिषदेचे जे शिव होते त्यांनी जो ठराव मांडला त्याला आमच्या नगरसेवकांनी मान्यता दिली आणि तो अत्यंत अन्यायकारक होता. तो ठराव असा होता की चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी जागा भाड्याने दिलेल्या आहेत त्याचे करार करता आपण भाड्याने देत असताना, आणि त्या करारामध्ये जी भाड्याची रक्कम लिहिलेली आहे त्या रकमेवरती 42% भाडं घ्यायचं असा तो ठराव होता. आणि त्याचप्रमाणे रेसिडेन्शियल म्हणजे राहण्याच्या वास्तू ज्या आहेत लोकांच्या घरदार त्याच्यावरती पण त्याच पद्धतीने करार आकारले जात होते. आणि या सगळ्यांचा ज्या वेळेला हिशोब केला गेला त्यावेळेला आमच्यासारखी जे चाकणमधील सर्व जाणकार मंडळी होती ते एकत्र बसली आणि हिशोब केल्यानंतर 1 लाख रुपये जर वास्तूचं भाडे येत असेल तर त्याच्यातून 42,000 रुपये महिन्याला, वर्षाला म्हणत नाही मी, महिन्याला नगर परिषदेला जात होते. 12 लाख रुपये जर भाडं मिळालं तर 10 लाखाच्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळालं म्हणून इन्कम टॅक्सचा 30% स्लॅब त्याला बसत होता. म्हणजे 30,000 रुपये इन्कम टॅक्स जात होता त्याचा महिन्याचा. मेंटेनन्स त्याचं, बँकेचं व्याज आणि बँकेचे हप्ते हे भरता येत नव्हते. आणि हा सगळा विचार करून आमच्यातले एक मित्राने त्याच्या जागेमध्ये असलेल्या बँकेला सुद्धा खाली करायला लावलं. कारण हे बँकेचं सगळं भाडं घेऊन
बँकेला भाड्याने जागा देऊन सुद्धा स्वतःचे खिशातले पैसे टाकायला लागत होते, कारण नगर परिषदेने जो कर बसवला होता तोच भरता येत नव्हता, म्हणून त्यांनी ती जागा खाली करून घेतली. आणि ह्या सगळ्या अन्यायकारक कर रचनेला आम्ही सगळ्यांनी विरोध केला आणि आमच्या गावचे उदयनमुख नेतृत्व नितीन शेटगोरे तेही आमच्यामध्ये सामील आहेत. त्यांच्या अनेक प्रॉपर्टी या ठिकाणी भाड्याने आहेत, परंतु त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आल्यानंतर आम्ही सर्वजण त्यांच्याकडे आलो आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना हे सगळं समजून सांगितलं की बाबा रे, आपण हे जे कष्ट करून आपण ज्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत त्याचे 2 पैसे आपल्याला मिळावेत ह्या उद्देशाने आपण हे घरप्रपंचासाठी करतोय, परंतु नगर परिषदेने असा अन्याय केल्यामुळे आपल्याला काही शिल्लक राहत नाही. आणि नितीन शेटगोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा अत्यंत मनमोकळेपणाने पाठपुरावा करायचं ठरवलं. आम्ही अर्थात अनेक पुढाऱ्यांकडे गेलो, परंतु तसा आम्हाला फार प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्येकाने आश्वासन निश्चितप्रमाणे दिलं, परंतु नितीन शेटनी त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालायचं ठरवलं आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. जवळजवळ 2 वर्ष ते स्वतः त्याचा पाठपुरावा करीत होते आणि त्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. त्यांना 2026 सालापर्यंत स्थगिती मिळवलेली आहे. त्यांनी हा अन्याय जी कर आमच्यावरती आकारणी झालेली त्याला त्यांनी स्थगिती आणलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व चाकणकर वासियांच्या वतीने नितीन शेटगोरे प्रदूषण मंडळाचे ते सदस्य आहेत आणि आमच्या भागातील उदयनमुख तरुण नेतृत्व आहे आणि अत्यंत सालस असा हा मनुष्य प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये उभा राहत असतो. त्यांना मी आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपलं चास इंस्टाग्राम पेज आयोजित सुंदर माझा बाप्पा घरगुती गणपती सजावट स्पर्धा इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेण्यात आले होते. या स्पर्धेला मोठा प्रतिसाद गणेश भक्तांनी दिला व अनंत चतुर्थीच्या दिवशी बक्षीस समारंभ पार पडला. खेड तालुक्यातील कुंडेश्वर युवा प्रतिष्ठान कोमलवाडी पाईट येथे गणपती विसर्जन मिरवणूक टाळ मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. चाकण शहरातील तमाम मुस्लिम बांधवांनी गणपती बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांचे शहरात स्वागत केले. तसेच सर्व मंडळांचा आणि चोख बंदोबस्त ठेवणाऱ्या पोलिसांचा सत्कार समारंभ आयोजित करून सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. चाकणमधील या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. चाकणमधील प्रमुख मुस्लिम कार्यकर्त्यांनी काय सांगितले पाहूयात. आम्ही काल गणेश विसर्जनाच्या निमित्त समस्त चाकण मुस्लिम समाजाने एक सामाजिक उपक्रम आणि एक सद्भावना आणि सर्व धर्म समभाव हे ऐक्य टिकवण्यासाठी आम्ही सर्व मुस्लिम समाजाने एक मीटिंग घेतली की आपण काहीतरी उत्सुक कार्यक्रम घेऊ. त्या हिशोबाने आम्ही काल गणेश विसर्जनाच्या निमित्त की आलेल्या सर्व गणेश मंडळांचं आणि त्यांच्या अध्यक्षांचं आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला. आमचा फक्त हाच हेतू आहे त्याच्यामध्ये की आमच्या या कार्यक्रमामुळं लोकांपर्यंत चांगला मेसेज जावा आणि ऐक्याचं प्रतीक म्हणून जे गणेशोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांच्या सर्व याच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ हा मेसेज देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला. आम्ही मुस्लिम समाजातर्फे सर्व चाकणमधील मंडळांचा पोलिसांचा सगळ्यांचा सत्कार केला आणि ते सत्कार करण्यामागचा हेतू आमचा हे होता की गावात एक चांगला मेसेज जावा, वातावरण चांगलं राहावं या हिशोबाने आम्ही सगळा कार्यक्रम राबवला. आम्ही 2-3 दिवसापूर्वी एक मीटिंग घेतली. शांतता कमिटीचे मेंबर असल्यामुळं मी आणि बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलं चाकणमधील मुस्लिम समाजाला आणि आम्ही एक सत्कार समारंभ करायचा. जो गणेश मंडळ जातील इथनं मशिदीपासनं त्यांचा सगळ्यांचा सत्कार समारंभ करायचा आणि आम्ही तो सत्कार समारंभ केला. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय डेहणे येथे ग्रंथभेट समारंभ संपन्न झाला. 50,000 रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके महाविद्यालयास उपायुक्त दत्तात्रय लांघे यांच्याकडून भेट देण्यात आली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वणघरे, डेहण्याच्या सरपंच मीना लांघे उपस्थित होते. मोई तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी आनंद गवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पितृपक्ष सुरू झाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फळभाज्यांसह मेथी, कोथिंबीर या पालेभाज्या कडाडल्या असून या भाज्यांची एक गड्डी घाऊक बाजारात 50 रुपयांना विक्री होत असल्याचे चाकण मार्केटमधील अडत्यांनी सांगितले आहेत. उत्पन्न बाजार समिती, उपबाजार, महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवक ही जेमतेम झालेली आहे. परंतु बाजारभाव हे सगळे कडक झालेले आहेत. कारण आता पितृ पंधरवडा चालू झालेला आहे त्यामुळे बाकी मालांचे बाजारभाव वाढलेले आहेत. उदाहरणार्थ आता कोबी आहे, कोबी 10 ते 15 रुपये किलो झालेले. फुलावरचे भाव भडकलेले आहेत. फुलावरचे भाव 35 ते 45 रुपये किलो झालेले.
वांगीचे भाव 25 ते 30 रुपये, टोमॅटोचे भावसुद्धा वाढलेले, टोमॅटो 25 ते 30 रुपये झालेले, कारल्याचे भाव एकदमच भडकलेले, कारली 50 ते 55 रुपये किलो झालेले, गवारीचे भाव आहे तसेच आहे, गवार 40 ते 50 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, शेवगा 40 ते 50 रुपये किलो आहे, मिरची 35 ते 45 रुपये किलो आहे, दोडकासुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरचीचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. शिमला मिरची 60 ते 70 रुपये किलो झालेली आहे. श्रावणी घेवडासुद्धा 50 रुपये किलो झालेला आहे. वालवर असेल, वालवरचे सुद्धा भाव भडकलेले आहेत. वालवर 60 ते 70 रुपये किलो झालेले, चवळीसुद्धा 40 ते 45 रुपये किलो झालेले, तोंडले 45 ते 50 रुपये किलो झालेले, राजमा 80 ते 90 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे भेंडी असेल, भेंडीचे भाव एकदम कमी झालेले आहेत. भेंडी 20 ते 25 रुपये किलो आलेली. गाजरचे भाव स्थिर आहेत. गाजर 30 रुपये किलो आहे. घोसाळेसुद्धा 35 ते 40 रुपये किलो आहे. बीट 10 ते 15 रुपये किलो आहे. काकडीचे भावसुद्धा भडकलेले आहेत. काकडी 30 ते 35 रुपये किलो झालेले, पापडेसुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेले, वाटाणा 180 ते 200 रुपये किलो झालेला आहे. पालेभाज्यामध्ये असेल तर पालेभाज्या कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी झालेले, भाव कमी झालेले. मेथी 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेली. त्याचप्रमाणे शापूसुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी झालेले. त्याचप्रमाणे पालक असेल, पालक 8 ते 10 रुपयाला गड्डी झालेले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.